अवघा 7 ते 8 वर्षाचा चिमुकला हातात पिशवी असल्यानं भटक्या श्वानानं त्याचा पाठलाग केला। घाबरून तो जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला, पण मुलगा शाळेत आलेला नाही असं पालकांना समजले आणि न हरवलेल्या मुलाची बातमी ऐकून सारे गाव हादरले। रणवीर हा घरातून शाळेत निघाला, पण भटक्या श्वानांनी त्याच्या हातातील पिशवी फावून झडप घातली। प्रथम त्याच्या पायाला श्वानानं चावा घेतला, पण मुलानं हिमतीनं हल्ल्यातून सुटका करून घेत जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला। श्वान या गंजीजवळच घुटमळत राहिल्याचं पाहून रणवीर तसाच गंजीत लपून बसला। रणवीर शाळेत पोहोचला नसल्याचं घरी समजल्यानंतर शोधाशोध सुरू झाली। सोशल मीडियावर रणवीरचा फोटो व खाली हरवल्याची तो पोस्ट व आढळल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आले। आई वडील व नातेवाईक कासावीस झाले। सर्वांनी पैन पाहुण्यांशी संपर्क केला। मोटरसायकल घेऊन परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। गंजीभोवती घुटमळणारे श्वान निघून गेल्यावर रणवीर हळूच गंजीतून बाहेर आला। तो गावातीलच एक महिलेला दिसला। तिनं रणवीरला घरी सुरक्षित पोहोच केले। जीवावर आले ते पायावर निभावलं। श्वानाच्या रूपानं काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे।